फायनली पोहोचलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, मराठेपाडा, भिवंडी इथे. ऑटो रिक्षा हे पण जातात ते इथे. प्रायव्हेट पण आहेत. भव्य मूर्ती, केवढी मोठी मूर्ती आहे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शक्तिपीठ, शिवक्षेत्र, मराठेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्रामधील सगळ्यात पहिलं छत्रपती शिवाजी महाराजाचं मंदिर आहे. बॅक साईड दाखवते. आणि फायनली आम्ही इथे पोहोचलोय. खूप त्रासदायक प्रवास आमचा झाला आहे. आणि इथे आल्यानंतर खूप प्रसन्नता वाटते, छान वाटतंय. क्लायमेट इतकं सुंदर आहे, हवा खूप मस्त आहे. आणि प्रायव्हेट तुम्ही येऊ शकता, रिक्षाने येऊ शकता. इथपर्यंत येण्याचा प्रवास मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवते आणि इथे आतमध्ये जाण्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवते. म्हणजे तुम्हाला 2 व्हिडिओ मी या चॅनलवर तुम्हाला दाखवणार आहे. शिवाजी महाराजापर्यंत म्हणजे ठाणेपासून ते इथे मराठेपाडा म्हणजे शिवक्षेत्र आहे, शिवाजी महाराजाचं हे मंदिर आहे भिवंडीमधलं. तर इथे आपण आलो आहे. कसं यायचं इथे तर ते मी तुम्हाला सविस्तर त्याचा एक व्हिडिओ बनवते. आणि आमचा खूप धक्कादायक म्हणजे खूप त्रासदायक प्रवास झाला आहे. काय प्रॉब्लेम आले आम्हाला मध्ये तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर तो कंटिन्यू व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा. म्हणजे पुढे आपण आतमध्ये मंदिरात काय काय आहे बघण्यासारखं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझ्या पाठीमागे इथे तुम्ही बघू शकता, इथे प्रायव्हेट रिक्षासुद्धा अवेलेबल आहेत. आणि तुम्ही तिथे प्रायव्हेटसुद्धा येऊ शकता. आणि इथे पार्किंगलासुद्धा सोय केलेली आहे. बॅक साईड दाखवते. हा पूर्ण पार्किंग एरिया आहे. आणि इकडे स्टॉल वगैरे आहे जेवणासाठी. पुढे आतमध्ये गेल्या चप्पल इथे बाहेर काढायची. आणि इकडे थोडं काम चालू आहे म्हणून. आणि आतमध्ये तिकडे जेवणासाठी स्टॉल वगैरे आहेत. चपलासाठी इथे स्टँड वगैरे केलेले आहेत. तर तुम्ही इथे तुमचे पादत्राणे इथे काढावी. तिथे असा बोर्ड लागलेला आहे. हे बघा, ही जी व्हॅन आहे ती व्हॅनमध्ये आम्ही आलो. त्यानंतर आम्ही याच्यामध्येच रिटर्न जाणार आहोत. तुम्ही त्यांना सांगितलं की त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला स्टॉपसुद्धा करू शकता. त्या व्हॅनमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला सोडतील पण आणि घ्यायला पण येतील. आणि सविस्तर व्हिडिओ हा मी करते. त्या कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. कारण आतमध्ये आपण गेल्यानंतर काय काय आहे आतमध्ये तिथे आपण सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. किती एकर एरियामध्ये हा मंदिर बांधलं गेलं आहे ते सगळं मी सविस्तर तुम्हाला व्हिडिओ करेल. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. प्रचंड ऊन आहे पण आतमध्ये जाण्याचं आहे आणि आतला व्ह्यू बघण्याचा, दृश्य बघण्याचं खूप उत्सुकतासुद्धा आहे. आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवते. बघा कशा प्रकारे हा किल्ला आहे, त्याचं बुरुज कसं आहे आणि प्लस दरवाजा काय फूट वगैरे आहे. सविस्तर माहिती आपण बघतोय. आतमध्ये आपण प्रवेश करतोय. मंदिराचे आपण सविस्तर व्हिडिओ करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी कविता. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडी इथलं बघण्यासाठी आणि पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि काय काय आहे या मंदिरात. इथे पेंटिंग्स वगैरे आहेत. जाणता राजा पेंटिंग्स वगैरे आहे शिवाजी महाराजांचे इथे लावलेले. हे बघा, तुम्ही बघू शकता राईट साईडला. आणि पुढे आहे जिजाऊची. इथे सविस्तर माहिती दिली आहे महाराणी ताराबाईची. या सगळ्या महाराणी ताराबाईची. ही जी आहे संभाजी महाराज व राजमुद्रा. इथे सगळं इन्फॉर्मेशन दिलेले आहे. जन्म, मृत्यू आणि त्यांच्याबद्दल माहिती इथे दिलेली आहे सविस्तर. या साईडला इंग्लिशमध्ये दिली.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला त्याच्याबद्दल सुद्धा इथे पूर्ण माहिती सविस्तर इथे दिलेली आहे. कुठल्याही याला फोटोला किंवा कुठल्याही पोस्टरला तुम्ही हात लावू शकत नाही, तिथे लिहिलेलं असतं आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते. हे बघू शकता. शिवरायांचं राज्याभिषेक करतानाचं इथे छान हे लावलेलं आहे, फ्रेम लावलेली आहे आणि ते इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेलं आहे. पन्हाळगड म्हणून हिरकणी पक्ष आहे. हिरकणी आपल्या बाळाला भेटण्यासाठी ते हिरकणीचं एक छान माहिती इथे दिलेली आहे. अगोदर आपण दर्शन करून घेऊया, पुढची माहिती मी पुढे तुम्हाला सांगेलच. व्हिडिओ तुम्हाला मी आज दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आपण मंदिरात जातो आहे. लाईन लागलेली आहे मंदिरात जाण्यासाठी. आतमध्ये फोटो अलाउड आहे की नाही माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती मंदिराच्या मध्यभागी सुमारे 6.5 फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. मंदिराचा संपूर्ण डिझाईन मराठा किल्ल्याच्या शैलीवर आधारित आहे. 42 फूट उंच प्रवेशद्वार, भिंती व बुरुज यामुळे किल्ल्यासारखा अनुभव येतो. शिवचरित्र दर्शन मंदिर परिसरात शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवणारे 30पेक्षा अधिक असे विभागसुद्धा आहेत. यामुळे भक्तांना इतिहास समजतो आणि यामुळे आपल्याला प्रेरणासुद्धा मिळते. मंदिराचे मुख्य क्षेत्र सुमारे 2500 चौरस फूट इतके आहे. संपूर्ण किल्ल्यासारखा परिसर सुमारे 5000 चौरस फूट आहे. हे मंदिर फक्त धार्मिक नाही तर शौर्य, स्वराज्य आणि प्रेरणेचे केंद्रसुद्धा आहे. ज्यांना किल्ले पाहता येत नाही त्यांच्यासाठी हे भावनिक किल्ला म्हणून मानले जाते. येथे येणारे लोक शिवाजी महाराजांना देवस्वरूप मानून दर्शन घेतात. देशभक्ती, स्वाभिमान आणि इतिहासाची जाणीव वाढवणारे ठिकाण म्हणजे भिवंडीतील मराठेपाडा, जे भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर इथे बांधलं गेलं आहे. मंदिराचा संपूर्ण डिझाईन मराठा किल्ल्यांच्या शैलीवर आधारित आहे. 42 फूट उंच प्रवेशद्वार, भिंती व बुरुज यामुळे किल्ल्यासारखा अनुभव येतो. मंदिर परिसर शिवचरित्र दाखवणाऱ्या फ्रेमसुद्धा तिथे आहे. 30 ते 36 मोठ्या अशा भिंतीचित्रे आहेत. प्रत्येक फ्रेममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग दाखवलेले आहेत. मुख्य म्हणजे या फ्रेममध्ये खालील महत्त्वाच्या काही घटनासुद्धा तुम्हाला दिसतात. म्हणजे शिवनेरी किल्ल्याचा जन्म, राज्याभिषेक सोहळा म्हणजे रायगडवरचा, अफजल खान वध, शाहिस्तेखानावरचा हल्ला, आग्रा येथून सुटका आणि मराठा आरमार नौदल निर्माण. यामुळे मंदिर म्हणजे जणू लाईव्ह इतिहास संग्रहालय वाटते. फ्रेमची रचना कशा प्रकारे केली बघा. त्यांचा आकार म्हणजे सुमारे 9.6 फूट अशा मोठ्या भव्य बनवलेली आहे. फ्रेम रंगीत, जिवंत आणि तपशील चित्रे असे तिथे दाखवले गेले आहेत. काही ठिकाणी 3D इफेक्टसुद्धा दिलेले आहेत. काही भागात शिवकालीन शस्त्रे व कवच दाखवलेले आहेत. यामुळे फ्रेमसोबतच इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येतो. किल्ल्यासारखा अनुभव फ्रेम किल्ल्याच्या भिंतीसारख्या भागात मांडले आहेत. त्यामुळे चालत चालत पूर्ण शिवचरित्र पाहता येते. 30पेक्षा ऐतिहासिक फ्रेम इथे तुम्हाला
आणि भक्तिचित्रेसुद्धा इथे बघायला मिळणार आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटना तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. मोठ्या आणि जिवंत चित्रामुळे हिस्ट्रीसुद्धा एक्सपिरियन्स करायला मिळते. शस्त्रसंग्रह किंवा किल्ल्यासारखा माहोलसुद्धा इथे तुम्हाला मिळेल. नाश्ता वगैरे करू शकाल असे स्टॉल्ससुद्धा तिथे उपलब्ध आहे. नैसर्गिक वातावरण म्हणाल तर परिसराचं काही ठिकाणी मोकळी जागा आणि झाडे शहरांच्या तुलनेत हवा थोडी स्वच्छ आणि शांतता आहे. जवळची काही ठिकाणी म्हणजे शाळा लहान संस्थासुद्धा तिथे उपलब्ध आहे. मंदिरामध्ये परिसरात उत्सव काळात गर्दी वाढते. विशेषतः शिवजयंती वेळी मोठा उत्सव साजरा केला जातो. शांत स्थानिक वस्तीचा भाग तिथे आहे. बेसिक सुविधा उपलब्ध आहे. रस्ते विकसित होत आहेत. मंदिरामुळे धार्मिक वातावरण उत्सवावरील चैतन्य वाढते. अशा प्रकारे मी संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर झालं आहे भिवंडीमधलं ते संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथे सांगितली आहे. प्रत्यक्ष दाखवलंसुद्धा आहे. आतमध्ये आपण गेल्यानंतर लहान मुलांना तुम्ही नक्की घेऊन जा, म्हणजे तिथला इतिहास लहान मुलांना तो वाचायला सांगा. आणि सविस्तर व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा. आणि तुम्हीसुद्धा इथे नक्की भेट द्या, कारण खूप छान परिसर आहे, खूप छान मंदिर आहे. आजूबाजू व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.